तर आता आपलं नेक्स्ट टॉपिक काय राहील? कूड. नेक्स्ट टॉपिक काय राहील? कूड. आणि कूड म्हणजे काय होतो? शकत होता, शकत होती, शकत होते, शकत होतो. ठीक आहे ना? कूड म्हणजे काय राहील? शकत होता, शकत होती, शकत होते, शकत होतो. आणि कूड काय आहे? हेल्पिंग वर्ब आहे. कूड काय आहे? हेल्पिंग वर्ब आहे. ठीक आहे. आणि कूड सोबत मेन वर्ब काय वापरतो? V1. ठीक आहे. मेन वर्ब काय वापरतो? V1. म्हणजे जर तुमचे एंडिंग कसं होत असेल, शकत होता, शकत होती, शकत होते, शकत होतो, असं जर एंडिंग होत असेल मराठीमध्ये, तर मग काय वापरायचं इंग्लिशमध्ये? कूड प्लस V1 वापरायचं. काय वापरायचं? कूड प्लस V1 वापरायचं. आणि तुम्हाला V1 माहित आहे. जाण्याचं V1 काय आहे? हो. जाण्याचं V1 काय आहे? हो. करण्याचं V1 काय आहे? बसण्याचं V1 काय आहे? धावण्याचं V1 काय आहे? रन. धावण्याचं V1 काय आहे? रन. आणि तुम्हाला ऑलरेडी एंडिंग्स कसे बनवायचे आहेत ते तुम्हाला सांगितलं आहे. ठीक आहे ना? म्हणजे तुम्हाला एंडिंग्स बनवता यायला पाहिजे ना, शकत होता, शकत होतीचे. ठीक आहे. तर मग काय करायचं? जे मेन वर्ब आहेत, तर मेन वर्ब मधून काय करायचं? ने काढायचं. ठीक आहे ना? जाण्याचं ने काढा, करण्याचं ने काढा, बसण्याचं ने काढा, धावण्याचं ने काढा. ठीक आहे ना? तर मेन वर्ब मधून काय करायचं? ने काढायचं. आणि नेच्या ऐवजी एकतर असं उ वापरा किंवा असा उ वापरा. ठीक आहे ना? मेन वर्ब मधून काय करायचं म्हटलं? ने काढायचं. आणि एकतर असं उ वापरा, असा उ वापरा. आणि जो तुमचं एंडिंग आहे, शकत होता, शकत होती, शकत होते, त्याला जसाच्या तसं काय करा? कनेक्ट करा. तर जाण्याचं ने काढलं, जाण्याचं ने काढलं तर काय झालं? जाऊ शकत होता, जाऊ शकत होती, जाऊ शकत होते. काय झालं? जाऊ शकत होता, जाऊ शकत होती, जाऊ शकत होते, जाऊ शकत होतो. ठीक आहे ना? करण्याचं काय होईल? करू शकत होता, करू शकत होती, करू शकत होते, करू शकत होतो. बसण्याचं काय होईल? बसू शकत होता, बसू शकत होती, बसू शकत होते, बसू शकत होतो. आणि धावण्याचं काय होईल? धावू शकत होता, धावू शकत होती, धावू शकत होते, धावू शकत होतो. असं जर तुम्हाला एंडिंग बनवता आलं तर मग त्याच्यानंतर आपल्याला कोणते सेंटेन्स बनवायचे आहे? पॉझिटिव्हचं सेंटेन्स बनवायचं आहे मराठीमध्ये, निगेटिव्हचं सेंटेन्स बनवायचं आहे मराठीमध्ये, मग वर्बल क्वेश्चन, मग त्याच्यानंतर WH क्वेश्चन. ठीक आहे ना? मग जर तुम्हाला पॉझिटिव्हचा सेंटेन्स बनवायचे असेल तर तुम्हाला काय माहीत असायला पाहिजे? सब्जेक्ट माहीत असायला पाहिजे. ठीक आहे ना? सब्जेक्ट काय आहे? आय, We, you, they, plural, he, she, it, singular. मराठीमध्ये सुद्धा त्यांचे मिनिंग लिहून दिलेले आहेत. ठीक आहे. पॉझिटिव्ह कसं बनवायचं हे तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे, पण इथं लिहून दिलं आहे आणखी, नाही का? पॉझिटिव्ह बनवायचं असेल तर जे मराठीचे सब्जेक्ट आहेत त्यांना जसंच्या तसं हे जे मराठीचे आपण एंडिंग्स बनवले त्यांच्यासोबत काय करा? कनेक्ट करा. ठीक आहे ना? जसं मी जाऊ शकत होतो, मी येऊ शकत होतो, मी करू शकत होतो, मी बसू शकत होतो, मी धावू शकत होतो, ती जाऊ शकत होती, ती करू शकत होती, ती बसू शकत होती, ती रडू शकत होती, भावेश जाऊ शकत होता, भावेश येऊ शकत होता, भावेश करू शकत होता, भावेश रडू शकत होता. ठीक आहे ना? म्हणजे तुम्हाला असं मराठीमध्ये सब्जेक्ट्स यांच्यासोबत कनेक्ट करून काय करायचं आहे? पॉझिटिव्ह बनवायचं आहे. ठीक आहे. मग पॉझिटिव्ह बनवा. मग पॉझिटिव्ह बनवल्यानंतर निगेटिव्ह जर बनवायचं असेल तर पॉझिटिव्हला जसंचं तसं लिहा आणि काय करायचं? फक्त नाही ॲड करायचं म्हटलं. ठीक आहे ना? मग त्याच्यानंतर जर वर्बल क्वेश्चन बनवायचं असेल तर पॉझिटिव्हला जसंचं तसं लिहा म्हटलं आणि आणि काय करा? एडिटिंग करा. आणि जर WH क्वेश्चन बनवायचं असेल तर पॉझिटिव्हला जसंचं तसं लिहा आणि WH वर्ड्स काय करा? ॲड करा. ठीक आहे ना? काही एक्झाम्पल्स दिले आहेत. जसं मी धावू शकत होतो, काय झालं? पॉझिटिव्ह झालं. निगेटिव्ह बनवायचं आहे तर पॉझिटिव्हला जसंचं तसं लिहा आणि फक्त काय ॲड करा? नाही ॲड करा. तर मग काय झालं? मी धावू शकत नाही होतो. ठीक आहे. वर्बल क्वेश्चन बनवायचं आहे तर पॉझिटिव्हला जसंचं तसं लिहा म्हटलं आणि काने एंडिंग करा म्हटलं तर मग काय झालं? मी धावू शकत होतो का? फक्त काय ॲड करा? का ॲड करा. ठीक आहे ना? आणि मग जर WH क्वेश्चन बनवायचं असेल तर पॉझिटिव्हला जसंचं तसं लिहा आणि फक्त WH वर्ड्स काय करा? सब्जेक्ट नंतर ॲड करा. तर मग काय झालं? मी कुठे धावू शकत होतो, मी का धावू शकत होतो, मी किती धावू शकत होतो. बरोबर आहे की नाही? असं तुम्ही पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, वर्बल आणि WH काय करू शकता? बनवू शकता. ठीक आहे ना? आणि इथं झालं पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, वर्बल, WH. काही एक्झाम्पल्स आणखी दिला आहे. जसं काय झालं? तो बसू शकत होता. निगेटिव्ह का होईल? तो बसू शकत नाही होता. वर्बल का होईल? तो बसू शकत होता का? आणि मग WH का होईल? तो का बसू शकत होता? जर वेगवेगळे WH वर्ड्स वापराल तर वेगवेगळे WH क्वेश्चन्स बनतील. ठीक आहे ना? मग जर तुम्हाला मराठीमध्ये पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, वर्बल आणि WH बनवता येत असेल तर मग काय करायचं आपल्याला? इंग्लिशमध्ये
सेंटेन्सेस कन्वर्ट करायचे आहे, ठीक आहे ना. मग इंग्लिशमध्ये यांना जर कन्वर्ट करायचं असेल, मराठीच्या सेंटेन्सला इंग्लिशमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काय करायचं, पॉझिटिव्हचा फॉर्म्युला बनवायचं. म्हणजे तुम्ही सेंटेन्स कन्वर्ट कराल तर मग विथ स्ट्रक्चर कराल ना, विदाउट स्ट्रक्चर करणार आहात का, नाही. तर मग त्याच्यासोबत काय करायला लागेल, त्याच्यासाठी फॉर्म्युला बनवावा लागेल, ठीक आहे ना. तर मग पॉझिटिव्हचा फॉर्म्युला बनवायचा असेल तर तुम्हाला काय माहिती असायला पाहिजे, सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस मेन वर्ब प्लस अदर. काय माहिती असायला पाहिजे, सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस मेन वर्ब प्लस अदर. सब्जेक्ट तुम्हाला माहित आहे, सब्जेक्ट काय आहे, I, we, you, they, plural, he, she, it, singular. ठीक आहे. हेल्पिंग वर्ब काय आहे, कुड. हेल्पिंग वर्ब काय आहे, Could. आणि मेन वर्ब काय आहे, Be मेन वर्ब काय आहे, Be Be. वर. समजलं. आणि कुड केव्हा वापरतो म्हटलं, जेव्हा तुमचं मराठीचं सेंटेन्सचं एंडिंग कसं होत असेल, शकत होता, शकत होती, शकत होते, शकत होतो. तेव्हा आपण काय वापरतो, कुड वापरतो. आणि कुड काय आहे, कॅनचा पास्ट फॉर्म आहे, ठीक आहे ना. कॅनचा पास्ट फॉर्म काय आहे, कुड आहे, ठीक आहे. तर पॉझिटिव्हचा फॉर्म्युला काय होईल आता, सब्जेक्ट प्लस Could plus V1 plus other. ठीक आहे ना. सब्जेक्ट प्लस Could plus V1 plus other. सब्जेक्टच्या खाली काय केलं मी, सब्जेक्ट लिहिलं. आय, वी, यू, दे, Plural, he, she, it, singular. सर्वांसोबत काय वापरत आहोत, Could. प्लस V1. आणि कुड म्हणजे काय होतो, शकत होता, शकत होती, शकत होते, शकत होतो. मग त्याच्यानंतर निगेटिव्ह बनवायचं आहे. तुम्हाला माहित आहे, निगेटिव्ह बनवायचं असेल तर फक्त हेल्पिंग वर्ब सोबत काय करायचं, नॉट ऍड करायचं, बाकी जसंच तसं लिहायचं. तर मग काय झालं फॉर्म्युला, Subject plus could not plus V1 plus other. आणि कुड नॉटचा शॉर्ट फॉर्म काय केला, कुडंट. Couldn't. ठीक आहे ना, काय केला, कुडंट. Couldn't. तर मग काय होईल, सब्जेक्ट प्लस Couldn't plus V1 plus other. सब्जेक्ट प्लस कुडंट प्लस V1 प्लस अदर. सब्जेक्ट प्लस कुडंट प्लस V1 प्लस अदर. आता वर्बल क्वेश्चन बनवायचं आहे. तुम्हाला माहित आहे मराठीच्या वर्बल क्वेश्चन मध्ये एंडिंग कशाने करतो आपण, कानी करतो. मराठीच्या वर्बल क्वेश्चन मध्ये एंडिंग कशाने करतो आपण, कानी करतो, ठीक आहे ना. आणि जर कानी एंडिंग होत असेल तर हेल्पिंग वर्बनी काय करतो, स्टार्ट करतो. तर हेल्पिंग वर्बला समोर आणा, बाकी जसंच तसं लिहा. तर काय होईल फॉर्म्युला, Could plus subject plus V1 plus other. आणि वर्बनी स्टार्ट झाला म्हणून काय झालं, Verbal वर्बल क्वेश्चन question. झालं, ठीक आहे. तर मग काय होईल फॉर्म्युला वर्बल क्वेश्चनचं, कुड Plus subject plus V1 plus other. ठीक आहे. त्याच्यानंतर सब्जेक्टच्या खाली सब्जेक्ट लिहिलं, आय, वी, यू, दे, प्लुरल, ही, शी, इट, सिंग्युलर. आणि त्याच्यानंतर कुडनी स्टार्ट केली, कुड प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस अदर. डिड यू अंडरस्टँड. मग त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, WH क्वेश्चन बनवायचं आहे. काय बनवायचं आहे, WH क्वेश्चन बनवायचं आहे, ठीक आहे. आणि मग जर WH क्वेश्चन बनवायचं असेल तर फक्त वर्बल क्वेश्चनच्या समोर काय करा, WH वर्ड्स ऍड करा. वर्बल क्वेश्चनच्या समोर काय करा, WH वर्ड्स ऍड करा, बाकी जसंच तसं लिहा. तर मग काय झालं तुमच्या WH क्वेश्चनचा फॉर्म्युला, WH words plus could plus subject plus V1 plus other. हा फॉर्म्युला WH वर्ड्स प्लस कुड प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस अदर. डिड यू अंडरस्टँड. आणि WH वर्ड्सच्या खाली WH वर्ड्स लिहिले. व्हॉट म्हणजे काय, वाय म्हणजे का, वेन म्हणजे केव्हा, वेअर म्हणजे कुठे, कुठे, हाऊ म्हणजे कसा, कसा, हू म्हणजे कोण, हू म्हणजे कोणाला, विथून म्हणजे कोणासोबत, आणि व्हॉट टाइम म्हणजे किती वाजता, हाऊ फार म्हणजे किती दूर. आणि मग त्याच्यानंतर सब्जेक्टच्या खाली सब्जेक्ट लिहिलेले आहेत आणि त्यांच्या अगोदर कुड वापरलेला आहे, ठीक आहे ना. नेहमी वर्बल क्वेश्चन आणि WH क्वेश्चन मध्ये लक्षात ठेवायचं की सब्जेक्टच्या अगोदर काय येतो, हेल्पिंग वर्ब्स येतो. काय येतो, हेल्पिंग वर्ब, ठीक आहे ना. तेव्हाच तो काय होतो, क्वेश्चन होतो, ठीक आहे. काय झालं तुमचा फॉर्म्युला, WH वर्ड्स प्लस कुड प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस अदर. डिड यू अंडरस्टँड. मग आता आपण काही स्टारवाले सेपरेट केलेले आहेत, ठीक आहे ना. म्हणजे हाऊ मेनी, हाऊ मच, विच आणि हुज यांचा फॉर्म्युला काय करतो, वेगळा बनवतो. तर मग जर यांचा फॉर्म्युला बनवायचं असेल तर जो अदर आतापर्यंत काय केलेला आहे आपण, एंडिंगला वापरलेला आहे, ठीक आहे ना. त्याला काय करायचं, सेकंड नंबरवरती वापरायचं, म्हणजे WH वर्ड्स नंतर वापरायचं. म्हणजे काय होईल तुमचा फॉर्म्युला, WH वर्ड्स प्लस अदर प्लस कुड प्लस सब्जेक्ट प्लस V1. म्हणजे अदरला सेकंड नंबरवरती आणा, म्हणजे WH वर्ड्स नंतर, बाकी जसंच तसं लिहा. काय होईल, WH वर्ड्स प्लस अदर प्लस कुड प्लस सब्जेक्ट प्लस V1. मी तुम्हाला कालच सांगितलं होतं अदर कसं ओळखायचं. अदर ओळखायचं असेल तर कसं काय, म्हणजे काय ना काय करायचं, प्रश्न विचारायचं, ठीक आहे ना. अदर जर ओळखायचं असेल तर मग कशाने प्रश्न विचारायचं म्हटलं, कायने प्रश्न विचारायचं. जसे का एक्झाम्पल दिलं आहे,
शुभम किती पत्र पाठवू शकत होता. जर तुम्हाला अदर ओळखायचं असेल तर कायने प्रश्न विचारा. शुभम काय पाठवू शकत होता? पत्र पाठवू शकत होता. शुभम काय पाठवू शकत होता? पत्र पाठवू शकत होता. म्हणजे काहीचा आन्सर काय आहे? पत्र. तर मग पत्र काय झालं तुमचं? अदर झालं. समजलं ना? तर आता सेंटेन्सेस पहा. आता सेंटेन्स लिहिलेला आहे, मी धावू शकत होतो. मी धावू शकत होतो. तर मग शकत होतो साठी कुड वापरत आहे ना, तुम्हाला इंडिंगकडे लक्ष द्या म्हटलं. ठीक आहे. तर मग आम्ही आय कुड रन. मी धावू शकत होतो. I could run. मी धावू शकत नाही होतो. I couldn't run. मी धावू शकत नाही होतो. I couldn't run. मी धावू शकत होतो का? Could I run? रन, कारण काने एंडिंग होत असेल तर वर्बल क्वेश्चन होतं. ठीक आहे ना. कुड आय रन असं स्टेप बाय स्टेप काय करा? कन्वर्ट करा. मी धावू शकत होतो का? Could I run? मी का धावू शकत होतो? Why could I run? मी का धावू शकत होतो? Why could I run? मी का धावू शकत होतो? Why could I run? मी केव्हा धावू शकत होतो? When could I run? मी केव्हा धावू शकत होतो? When could I run? मी कुठे धावू शकत होतो? Where could I run? मी कसं धावू शकत होतो? How could I run? मी कसं धावू शकत होतो? How could I run? मी किती दूर धावू शकत होतो? How far could I run? मी किती दूर धावू शकत होतो? How far could I run? तो बसू शकत होता. काही He could sit. तो बसू शकत होता. He could sit. तो बसू शकत नाही होता. He couldn't sit. ही couldn't Sit. तो बसू शकत नाही होता. He couldn't sit. तो बसू शकत होता का? Could he sit? तो बसू शकत होता का? Could he sit? तो केव्हा बसू शकत होता? When could he sit? केव्हा म्हणजे काय होते? वेन. वेन Could he sit? तो केव्हा बसू शकत होता? When could he sit? तो कसा बसू शकत होता? How could he sit? हाऊ कुड ही he सिट. सगळं तुम्हाला लिहून दिलेलं आहे. व्यवस्थित फॉर्म्युलाकडे जर लक्ष दिलं तर तुमचं सेंटेन्स अजिबात चुकत नाही. डिड यू अंडरस्टँड? आता एक आणखी सेंटेन्स आहे, शुभम पत्र पाठवू शकत होता. तर मग शुभम काय आहे? सिंग्युलर आहे. तर मग हवे शुभम कुड सेंड अ लेटर. शुभम पत्र पाठवू शकत होता. Shubham could send a letter. शुभम पत्र पाठवू शकत नाही होता. Shubham couldn't send a letter. शुभम पत्र पाठवू शकत होता का? Could Shubham send a letter? शुभम कोणाला पत्र पाठवू शकत होता? Whom could Shubham send a letter? शुभम कोणाला पत्र पाठवू शकत होता? Whom could Shubham send a letter? शुभम किती दूर पत्र पाठवू शकत होता? How far could Shubham send a letter? आता इथं लिहिलं आहे शुभम किती पत्र पाठवू शकत होता. आता किती म्हणजे हाऊ मेनी सुद्धा आणि हाऊ मच सुद्धा. तर पत्र काय आहे? अदर. अदरला मोजू शकता का? काउंट करू शकता ना 1 2 3 4 न पत्रांना. तर मग ठीक आहे. तर मग काय वापराल तुम्ही? हाऊ मेनी वापराल. तर मग काय होईल? हाऊ How many मेनी letters could Shubham send? ठीक आहे ना. हाऊ मेनी लेटर्स Could Shubham send? समजलं कसं बनवायचं आहे तर? ठीक आहे ना. तर शुभम किती पत्र पाठवू शकत होता? How many letters could Shubham send? शुभम कोणता पत्र पाठवू शकत होता? Which letter could Shubham send? शुभम कोणाचं पत्र पाठवू शकत होता? Whose letter could Shubham send? ठीक आहे ना. एक आणखी एक्झाम्पल घेतो. ठीक आहे ना. जसं सोनल बॅग आणू शकत होता. तर आणणे म्हणजे काय होते? ब्रिंग. सोनल बॅग आणू शकत होता. Sonal could bring a bag. सोनल Could bring a bag. अ बॅग. एक बॅग असेल तर मग अ बॅग म्हणा. ठीक आहे ना. सोनल कुड Bring a bag. सोनल बॅग आणू शकत नाही होता. Sonal couldn't bring a bag. सोनल बॅग आणू शकत होता का? Could Sonal bring a bag? आणि सोनल का बॅग आणू शकत होता? Why could Sonal bring a bag? स्टेप बाय स्टेप कन्वर्ट करा म्हटलं. ठीक आहे ना. सोनल किती वाजता बॅग आणू शकत होता? What time could Sonal bring a bag? आणि सोनल किती बॅग आणू शकत होता? आता बॅगला मोजू शकता का? मोजू शकता ना 1 2 3 4 न. तर मग काय वापरायचं? हाऊ मेनी. तर मग काय होईल? हाऊ How many bags could Sonal bring? ब्रिंग. हाऊ मेनी बॅग कुड सोनल ब्रिंग. आणि हाऊ मेनी सोबत जर एखादा अदर वापरत असाल तर मग डायरेक्ट काय वापरायचं? त्याला येस किंवा ईएस लावायचं. अनेक वचनमध्ये वापरायचं. ठीक आहे ना. प्लुरल फॉर्ममध्ये. तर मग आधी सोनल किती बॅग आणू शकत होता? हाऊ How मेनी many बॅग्स bags could Sonal bring? हाऊ मेनी बॅग्स कुड सोनल ब्रिंग. सोनल कोणता बॅग आणू शकत होता? Which bag could Sonal bring? आणि सोनल कोणाच्या बॅग आणू शकत होता? Whose bag could Sonal bring? डिड यू अंडरस्टँड? Yes. ठीक आहे ना. तर असे काय करायचे? 10 सेंटेन्सेस काय करायचे?
बनवायचे. पॉझिटिव्ह बनवा, मग त्यालाच काय करा, निगेटिव्ह करा, त्यालाच काय करा, वर्बल, आणि मग त्यालाच काय करा, WH करा. ठीक आहे? डिड यू अंडरस्टँड?